पायथ्याशी जी छोट्या खाणी बैठक आयोजित केली होती। या बैठकीला चळवळीतील सर्व माझे बंधू तरुण विद्यार्थी सर्व उपस्थित झाले आहेत। त्याबद्दल मी सर्वांचे सर्वात पहिले आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी मीटिंग लावण्याचा प्रयत्न केला किंवा यशस्वीरित्या लोकांना मेसेज वगैरे सर्व फॉरवर्ड केला त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो। आपला रिपब्लिकन चळवळीचा वारसा असेल किंवा आंबेडकर चळवळीचा वारसा असेल हा धम्मापासून सुरू होत असतो आणि धम्म संघ हा खूप महत्वाचा आहे। संघ म्हणजे आपण ज्या रिपब्लिकन चळवळ सोबत गतिमान करतो त्याला संघ म्हटलं जातं, तर त्यासोबत धम्म सुद्धा असणं गरजेचं आहे। आणि धम्माचं कार्य करत असताना एकंदरीत मला तरी असं वाटतं की आजच्या बुद्धलेणीच्या पायथ्याशी जे काही बंदेजींनी गैरसोय होत आहे या सर्व सोयी सुविधा महापालिका अंतर्गत असेल किंवा विधानसभा अंतर्गत असेल आमदाराच्या माध्यमातून असेल हे तातडीने होणं गरजेचं आहे आणि सर्वात मूळ मुद्दा आहे। आता काही लोक लोकसभा असेल त्यावेळेस खासदार येतात, बंदेजी रस्ता करत होता, बंदेजी रस्ता झाला, बंदेजी खुश होतात, परत ह्या ज्या बंदेजींनी चालू केलेले मुद्दे सामाजिक धर्माचा उपक्रम आहे हा सुद्धा आता कुठं थांबवायला पाहिजे। कारण की बुद्धलेणी बुद्ध धर्माची प्रसार यंत्रणा इथून सुरू होती आणि आपलं एक केंद्रबिंदू आहे। जसं की आपण चळवळीचं केंद्रबिंदू मराठवाड्याचा औरंगाबाद संभाजीनगर म्हटलं जातो, तसं धम्माचं केंद्रबिंदू बुद्धलेणी आहे। त्यानंतर चौका ठिकाण असेल, अनेक ठिकाण झाले। या ठिकाणच्या ज्या काही छोट्या प्रामुख्याने अशा गोष्टी आहेत याकडे बंदेजी वर्गाने किंवा आपण सर्वांनी जातीपूर्वक लक्ष देऊन या पूर्ण व्यवस्थितरित्या तातडीने व्हावं अशी सर्वांमध्ये आजची मागणी आहे। पण या सर्व गोष्टी करत असताना आपण सर्व सोबत आहोत। इथून पुढं या गोष्टीकडे आपण नक्की लागू। जे काही टावळाखोर कपल इथं बसतं त्या कपलला दूर करण्यासाठी आपण तात्काळ डीसीपी नितीन मराठे साहेब यांची भेट घेऊन त्यांना या चौकीवर सर्व काही लोक येतील, डिपार्टमेंटचे लोक कंटिन्यू असतील, 24 तास असेल, एखादी ॲम्ब्युलन्स असेल, तर सर्व गोष्टीकडं लक्ष देण्यासाठी आपण आरोग्य विभागाला पत्र लिहू, पोलीस खात्याला पत्र लिहू, मनपा कर्मचारी रोज या ठिकाणी यावे असं मनपा आयुक्तांना भेटून आपण त्यांना सांगू की रोज साफसफाई होणं योग्य गरजेचं आहे। आणि या आसपासच्या परिसरामध्ये जसं की शहरामध्ये कॅमेरे सीसीटीव्ही बसवले तसं या बुद्धलेणीच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा करावं। त्या कॅमेऱ्याच्या अनुषंगानं जिथे काही टावळखोर कपल येतं आणि काय ते बसतात काही रिकाम्या कामं करत असं काही घडणार नाही असं एकंदरीत मला वाटतं। दुसरी गोष्ट माझ्या मित्रांनो आज मी तुम्हाला अजून पुढे म्हणतो सर्व ठिकाणी रिपब्लिकन चळवळीचं काम करतात, सर्वच पॅन्डर म्हणूनचं काम करतात, सर्व स्वतःला पॅन्डर म्हणून घेतात। पण एक मूळ लक्षात घ्या चळवळीचे कुठेतरी आपले दिवस वाईट होत चाललेले आहेत। आपले जे सिनियर ज्येष्ठ लोक होते ते कोणाला आमदारकीचे डोळायला लागले, कोणाला नगरसेवकाला डोळायला लागले, कोणाला लोकसभेचे डोळायला लागले। मला एक खरंच मला पण सांगायचं आहे की मी तुमचा एक लहान भाऊ एक मोठा भाऊ सांगणार महत्वाचा मुद्दा घे चळवळीला खरंच वाईट झालं। आज या ठिकाणी बुद्धलेणी परिसर येथे समाज भान जिवंत असलेले सर्व नागरिक, सर्व युवक, सर्व वयोगटातील सर्वच या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। प्रकर्षाने जाणवणारा मुद्दा म्हणजे आपलं जे लेणी परिसर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे बुद्धलेणी या ठिकाणी आपण बघत असतो, आपण आपल्या परिवार मित्रजनांसोबत येत असतो। या ठिकाणी जे आपल्याला जे समस्या आहे ज्या रोज आपल्याला भेडसावतात म्हणजे स्वच्छता मुद्दा असेल, या ठिकाणी महिला बनते त्यांच्यासाठी स्वच्छतागृह असेल, एक या ठिकाणी बीट पोलीस चौकी असेल किंवा एक आरोग्य सेवेच्या अंतर्गत येणारा एक आपला दवाखाना असेल, हे जे मुद्दे आहेत व या मुद्द्याला हायलाईट किंवा या मुद्द्याला अधोरेखित करण्यासाठी सर्व युवकांची मीटिंग किंवा बैठक या ठिकाणी आम्ही बोलवलेली आहे। बैठकीत आणि सर्व या ठिकाणी निदर्शनात आले की हे जे मुद्दे आहेत हे प्रकर्षाने या ठिकाणी जाणवत आहेत आणि याच्यासाठी योग्य असं मार्ग काढून योग्य त्याची दिशा दाखवून ते मुद्दे पूर्ण या ठिकाणी समजून घेतले पाहिजे, समजावलेच पाहिजे सर्वांना आणि त्याच्यासाठी ताकदीने काम केलं पाहिजे आणि ते सर्व मुद्दे या ठिकाणी पूर्ण झाले पाहिजे। मी आपले ज्येष्ठ बंधू आणि समाजातील युवा नेते जयकिशन भाऊ यांना पण विनंती करतो की त्यांनी पण आपली प्रतिक्रिया या ठिकाणी मांडावी।
कट करो.